प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, दिव्यांग बांधवांच्या समस्या ऐकून घेत अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली। प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी त्यांनी कडू स्टाईलने एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशिलात सुद्धा लगावली आहे। प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी शासन दरबारी आवाज उठवतात। दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलनही काढली आहेत, तर काही वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगाही घेतला। एखाद्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, कुणावर लॅपटॉप फेकून मारलाय, अशा बच्चू कडू यांच्या घटना सोशल मीडियात यापूर्वीही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं। आता छत्रपती संभाजीनगरमध्येही तशीच एक घटना घडली आहे। त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती बच्चू कडू यांचा पारा चढल्याचं दिसून आलं। त्यांनी ई-रिक्षा देणाऱ्या योजनेशी संबंधित समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली। अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाज कल्याण विभागाकडून ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या, मात्र ज्या दिवशी त्या रिक्षा दिल्या त्याच दिवशी त्या बंद पडल्या। या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती आमदार बच्चू कडू यांच्याकडे आले होते। त्यावेळी बच्चू कडू यांनी संबंधितांना जाब विचारताना एका अधिकाऱ्यांना हलकीशी कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळालंय। चढ़ाव पे जरा भी जो है तो चढ़ती, ठीक है, 11-12 किलोमीटर चढ़ती चढ़ाव हुआ, गाड़ी भी पलटती सर। 2-3 दिवस मैं परेशान बोल क्या देंगे सर, इतना प्रॉब्लम। बता ना तू सांग सांग याला सांग।